नमस्कार मित्रांनो, SP मराठी कथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची कथा विहिरीतील सावली। तर तुमच्या काळजातील कायमचे घर करून राहील अशी जर तुम्ही एकट्याने मध्यरात्री व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या पाठीमागे नक्की एकदा बघून घ्या। विहिरीतील गोष्ट। कोंढणपूर नावाच्या एका अगदी शांत पण मुख्य शहरापासून दूर असलेल्या गावातील अर्जुन जो शहरात मोठ्या IT कंपनीत काम करत होता, त्याला त्याच्या आजोबांच्या मृत्यूनंतर हे वडिलोपार्जित घर वारसा हक्कात मिळालं होतं। घर जुनं, दगडी, गावाच्या अगदी टोकाला होतं। त्या मागे एक मोठी जुनी आणि वापरत नसलेली विहीर होती। अर्जुन घरात राहायला आला त्याची पहिली रात्र होती। रात्री 10 वाजता त्याने जेवण केले आणि झोपायला गेला। त्याला गावातील लोकांनी एकदा सावध केलं, अरे अर्जुन, त्या विहिरीकडे जाऊ नको, ती साधी विहीर नाही र, ती जीवमारी विहीर आहे, तिच्यात जे गेलं ते परत कधीच आलं नाही। अर्जुन हसला, कसला अंधश्रद्धाळूपणा आहे हा, त्याने मनात विचार केला। दुसऱ्या रात्रीपासून अर्जुनला एक विचित्र अनुभव येऊ लागला। रात्री जेव्हा पूर्ण शांतता असायची तेव्हा त्याला विहिरीच्या दिशेने एक टप टप असा पाण्याचा आवाज ऐकू यायचा, जणू कोणीतरी विहिरीतून बादली भरून पाणी काढत आहे, पण त्या बादलीतून पाणी गळत आहे। अर्जुन पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण तिसऱ्या रात्री तो आवाज अधिक स्पष्ट झाला। तो उठला आणि खिडकीजवळ गेला। काळोख अगदी दाट शाईसारखा पसरला होता। त्याला वाटलं पावसाळ्याचे दिवस नाहीत, मग हा पाण्याचा आवाज कशाचा? त्याने टॉर्च घेतली आणि मागील दाराकडे जायला निघाला। विहीर अगदी जुनी होती, तिची कडा पूर्णपणे हिरवी झाली होती आणि तिच्या भोवती गवत वाढलेलं होतं। जसा तो जवळ गेला तसा पाण्याचा आवाज टप टप। अर्जुनने टॉर्च विहिरीत मारला। विहीर खोल होती, पाण्याची पातळी खूप खाली होती। टॉर्चच्या प्रकाशात त्याला काही दिसलं नाही, पण तो परत फिरला तेव्हा त्याला विहिरीच्या आतून एक थंड ओला श्वास आपल्या कानाजवळ जाणवला। अर्जुनच्या अंगावर सरकून काटा आला। त्याने मागे न बघता धावत घराचा दरवाजा बंद केला। दुसऱ्या दिवशी सकाळी घाबरलेला अर्जुन घराची साफसफाई करत होता, तेव्हा त्याला एक जुनी संदुकीची पेटी सापडली। संदुकीच्या एका फाडलेल्या डायरी मिळाली। डायरी 1950 दशकातली होती। त्या एक गोष्ट लिहिली होती जी अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली। मी विमल, माझे लग्न जबरदस्तीने या घरात केले गेले आहे, पण माझे दुसऱ्यावरती प्रेम होते। सासऱ्यांनी मला खूप त्रास दिला। एके दिवशी त्यांनी मला याच विहिरीत ढकलून दिलं। मी मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीच आलं नाही। माझं शरीर पाण्याच्या तळाशी गेलं, पण माझा जीव त्या पाण्याच्यात अडकला। आता मी जीवेमारी झाले। ज्याला मी घरात पाहिलं त्याला मी विहिरीत खेचून नेणार। या घराचा शेवट माझ्याच हातात आहे। डायरीचा शेवटचा शब्द रक्ताच्या थेंबाने पसरला होता। ती रात्र अमावस्येची होती। डायरी वाचल्यापासून अर्जुनला आता झोप लागत नव्हती। रात्रीचे 12 वाजले। घड्याळाची टिकटिक आणि लांबून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज। तो टप टप आवाज पुन्हा सुरू झाला, पण यावेळी तो आवाज जलद आणि मोठा होता। आता त्या आवाजासोबत एक स्त्रीचा रडण्याचा आणि कुजबुजण्याचा आवाज मिसळला। स्त्रीचा आवाज रडत जवळ येणारा, मला बाहेर काढा, मला थंड होते। अर्जुनला भीती आणि उत्सुकता या दोन्ही गोष्टींनी वेढलं। त्याने ठरवलं आज शेवट करायचा। तो थरथरत्या हाताने विहिरीच्या तोंडाशी गेला। विहिरीवर साचलेली एक जुनी लाकडी फळी त्याने बाजूला केली। त्याने खाली बघितलं। टॉर्चच्या प्रकाशात जे दृश्य दिसलं त्याने त्याची बोलती बंद झाली। विहिरीच्या पाण्यात त्याला एक खोल काळोखात एक स्त्रीचा तरंगत असलेला चेहरा, तिचे पांढरे डोळे, पाण्यावर पसरलेले केस आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक ओला आणि हिंसक हास्य होतं। तिच्या चेहऱ्यातून पाण्याचा थेंब टप टप करत खाली पडत होता। हाच तो आवाज होता, जीवेमारी, तू माझ्या घरचा वारसदार, तू आता माझ्यासोबत पाणी पाजायला येशील। तिने अत्यंत वेगाने पाण्यातून आपला हात वर काढला। तो हात
पाण्यामुळे पांढरा आणि सडलेल्या लाकडासारखा दिसत होता. तो हात अर्जुनच्या पायाला पकडणारच होता. त्याच क्षणी अर्जुनने पूर्ण ताकदीने विहिरीत ती लाकडी फळी टाकली आणि तो मागील दारातून घरात धावत आला. त्याने दरवाजाला आतून कडी लावली आणि कानावर हात ठेवले. फळी पकडण्याचा मोठा धडाम आवाज आणि त्यानंतर विहिरीतून येणारा भयानक चिरलेला किंकाळा आणि किंकाळीचा आवाज. सकाळ झाल्यावर अर्जुनने ते घर, तो वारसा आणि ती विहीर तिथेच सोडली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्जुन तर त्या विहिरीवरून स्वतःला वाचवू शकला, पण वंडनपूर गावात आजही लोक म्हणतात की अमावस्येच्या रात्री त्या विहिरीतून टपटप पाण्याचा आवाज आणि त्या जिवेमारीच्या किंकाळ्या ऐकू येतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनातील एखादा भयानक अनुभव असेल तर तोही शेअर करा. धन्यवाद. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब